नमस्कार मित्रांनो, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं वॉल मिक्सरची पूर्ण माहिती. आज तुम्हाला मी डायव्हर्टरची पूर्ण माहिती देणार आहे. कसा यूज केला जातो, कसा त्याचा मेंटेनन्स काय आहे, तो कशा प्रकारे बसवला जातो, ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला बघूया डायव्हर्टर फिटिंग कसं केलं जातं. तर बघा मित्रांनो, हा कन्सिलर डायव्हर्टर बॉडी, हा कन्सिलर डायव्हर्टर बॉडी हा भिंतीमध्ये फिट केला जातो. ह्याचा अर्धा जो भाग आहे तो भिंतीच्या आत फिट होतो आणि अर्धा जो भाग आहे तो भिंतीच्या बाहेर राहतो. आता हा फिटिंग केव्हा करायचा, जेव्हा तुमचा प्लास्टर आणि टाईल्स लावण्यापूर्वी हा फिटिंग केला जातो. तो अर्धा भाग आहे तो अपर पार्ट बसवण्यासाठी यूज केला जातो, जेणेकरून तुमचं बाथरूम एकदम क्लासिक आणि प्रीमियम लुक देतो. मित्रांनो, ही आहे अपर बॉडी. ही कशी यूज केली जाते ते तुम्ही समोर कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. हा डायव्हर्टर अपर पार्ट तो बाथरूममध्ये बसवला जातो, एकदम दिसायला प्रीमियम लुक देतो. ह्याच्यावरती 2 कलरचे डॉट दिलेले आहेत, एक निळा आणि एक लाल. निळ्या साईडला फिरवलं तर थंड पाणी येणार आणि लाल साईडला फिरवलं तर गरम पाणी येणार. बघा, खाली स्पॉटने लाल साईडला फिरवल्यामुळे खाली गरम पाणी येणार. समजा तुम्हाला दोन्ही मिक्स मोड पाहिजे असेल तर बरोबर मिडलमध्ये ठेवायचा आणि वरती प्रेस करायचा, दोन्ही पाणी मिक्स होऊन तुम्हाला स्पॉटद्वारे येईल. समजा तुम्हाला शॉवरने आंघोळ करायची असेल तर नुसता वरचा जो बारका लहान नॉब दिलेला आहे तो प्रेस करायचा, जेणेकरून वर शॉवरने पाणी येईल. आणि समजा तुम्हाला गरम आणि गार मिक्स करायचं असेल तर हा याचा सेम मिडलमध्ये ठेवून वरती प्रेस करायचा. समजा गरम पाण्याने आंघोळ करायची असेल तरी रेड डॉट कट फिरवायचा, शॉवरने गरम पाणी येणार आणि ब्लू डॉट कट फिरवल्यावर गार पाणी येणार. बसवताना ब्रँडेड कंपनी बसवा, लोकल मटेरियल बसवू नका. धन्यवाद.